मराठवाड्यामध्ये 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार। एकाच वेळी विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द, तर 54,598 अर्जांना अजून मान्यताच नाही। जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यामध्ये यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता। केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचं विधान। बैलगाडा शर्यतीमध्ये 80 वर्षांच्या आजोबांचा जलवा। कोलांट्या उड्या घेत जोर बैठका काढत घेतला बैलगाडा शर्यतीचा आनंद। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारने विविध रुग्णालयांचे 923 कोटी थकवले। सरकार पैसे देत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास रुग्णालयांची टाळाटाळ। खासदार सुप्रिया सुळे आज बीड दौऱ्यावर। देशमुख आणि मुंडे कुटुंबियांची भेट घेणार, तर 11 वाजता अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद। कृषी विभागाच्या भ्रष्टाचारासंदर्भात काय खुलासा करणार याकडे लक्ष। आरोपी कृष्णा आंधळेला 25 फेब्रुवारीपर्यंत अटक करा, अन्यथा अन्नत्याग आंदोलन। मसाजोगमध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय। मंत्री आमदारांची सुरक्षा कमी केल्याने महायुतीमध्ये नव्या नाराजीची नांदी। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार। शिंदे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात। आज मुंबई प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। सर्व आमदार खासदार नगरसेवक उपस्थित राहणार। 2 महिन्यात तुरीच्या दरात 4,000 रुपयांची घसरण। तुरीचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल। ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त। आयुक्तांच्या निवडीवर राहुल गांधी यांचा आक्षेप। प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन 26 फेब्रुवारीपर्यंत बंद। महाकुंभ स्नानासाठी भाविकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे निर्णय। लोकमान्य टिळक एक्सप्रेससह 15 रेल्वेंचा मार्ग बदलला।